स्वागत। आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे झालेली आहे ते तुम्ही पाहिलं असेलच। आणि आपला पुढचा प्रवास झाला आहे सुरू, तो आहे ताडपत्रीचा। आणि ताडपत्री अजूनही इथून 270-280 किलोमीटरचा प्रवास आहे। तर संध्याकाळचे 4-5 वाजू शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे, कारण रात्रभर झोपलेलं नाही आहे, त्यामुळे जेवल्यानंतर आळस येऊ शकतो, म्हणून टाळतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या आहे रविवार। जर एखाद्या वेळेस आपल्याकडून एखादं लोकेशन डिलिव्हरी करायचं राहिलं तर ते उद्याचं परवा पण होऊ शकतं, म्हणून एवढी घाई करण्याचं कारण तिम्मापूरपर्यंत आता आपण पोहोचतोय, जिथं आपण आंघोळ केली। तिम्मापूर म्हणून हे गाव आहे, इथं बोर्ड लागला होता म्हणून ते तुम्हाला सांगून देतो। तर काका काही इकडे बघत नाही, तसेच 2 व्हीलर घेऊन आडवे निघाले होते। तर चला मित्रांनो, हा ब्लॉग सुरू करूया। पार्ट 1 तुम्ही पाहिला असेल, त्यात टीपी वगैरे तुम्हाला बघायला भेटला असेल। तर टीपीची प्रोसेस कशी असते, सोप्या प्रोसेस असतात, फक्त थोडं व्यवस्थित जर त्याची हाताळणी केली तर तुम्हाला टीपी काढणं नक्कीच सोपं जाऊ शकते। तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण तिथपर्यंत पोहोचून जेवढे काही डिलेवरी लोकेशन आहे ते कव्हर करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे आपला हा पार्ट 2 पण होऊ शकतो कव्हर। तर अजूनही एक 270 किलोमीटरचा प्रवास आहे, तर आजचा दिवस पूर्ण जाऊ शकतो, म्हणजे संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करू। काय होईल ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेलच, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। आणि पार्ट 1 कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि पार्ट 2 पण शेवटपर्यंत बघा, कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला याही पार्टमध्ये बघायला भेटतील। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। चालण्याचा स्पीड एक 60चीच मेंटेन ठेवलेली आहे, कारण 60च्या स्पीडने ॲव्हरेज पण चांगला भेटतं आणि आपला टायमिंग पण कव्हर होत चालला आहे। तर चला हा स्पीड मेंटेन ठेवू, म्हणजे गाडी पण जास्त गरम वगैरे होणार नाही आणि आपलाही प्रवास लवकरात लवकर आणि सेफ्टी होईल। कारण गाडीमध्ये आहे ओव्हरलोड। RTOने ज्यावेळेस पकडलं होतं त्यावेळेस थोडं टेन्शन आलं होतं, बट RTOने काही टेन्शन दिलं नाही, फक्त टीपी चेक केला, टीपी आहे का, त्यामुळे बरं झालं। रात्री टीपी काढून ठेवला होता, प्रिंट नव्हती, बट त्याने डेट चेक केली तेव्हाच गाडी सोडली। तर RTOलाही कर्नाटकचा छान आहे, म्हणजे आला तर 12चा आहे, तर 12चे आपण आहेत, MH पुणेकर। तर RTO पण तसं चांगला होता, म्हणजे काही पैसे वगैरे एंट्री वगैरे मागितले नाही। त्यातून ड्रेस घातला नव्हता, तर ड्रेस घालून पाहिला असेल तुम्ही त्या मागच्या ब्लॉगमध्ये, तर ड्रेस नंतर घातला आणि पुढं आलो, बट तर ड्रेसची पावती बनवती नाही, तर ड्रेसची पावती मागत पडली असती। तर चला जाऊया आता। ड्रेस घातला, आंघोळ वगैरे केल्यानंतर ड्रेस म्हणजे पॅन्ट विसरलोय, कारण काही प्लॅनिंग नव्हती इकडे यायची, बट शर्ट गाडीत असल्यामुळे ते फायद्याचं ठरलं। तर जाऊया आता, लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। कसा वाटतंय कर्नाटकचा व्ह्यू? तर मित्रांनो, भरपूर असे पवनचक्कीचे प्रोजेक्ट आहेत तिकडे पण, आणि आपल्या गाडीमध्ये सुद्धा पवनचक्कीचंच मटेरियल आहे, त्यापासून म्हणजे जे इलेक्ट्रिसिटी तयार होते त्याला कॉस्टिंग तसं पाहिलं तर त्याचा बनवण्याचे खर्च भरपूर आहे, कारण ते मी बिलं चेक केली, भरपूर महागाचं आहे ते, म्हणजे आपल्या गाडीत तेवढंच सामान आहे बट त्याची कॉस्टिंग खूप जास्त आहे। अंदाज बांधू शकता एका पवनचक्कीमध्ये किती खर्च येऊ शकतो। पोचलो मित्रांनो हॉस्पिटलला, आणि बघू शकताय मोठं धरण आहे वरती आणि नदीचं पात्र इकडे वरच्या साईडला धरण आहे, ॲक्च्युली दिसणार नाही। पवनचक्क्या पण बघू शकता मस्त असं।
रस्ते पण लाल, सगळंच लाल. साईडला दिसत असेल JSW चा भरपूर असा मोठा प्लॅन. तर मित्रांनो, आता आपण आहे कर्नाटक आणि आंध्राच्या बॉर्डरवरती. म्हणजे थोडंच मागे आहे, 500 मीटरच्या मागेच आहे आपण. तर समोर एक खूप छान असं मूर्ती आहे, मंदिर आहे. तर इथून दिसतंय, जवळ आहे, बघू शकताय. खूप छान असं मंदिर आहे. असं वाटतंय मंदिर. कोणत्या देवाचं आहे माहित नाही, पण छान आहे. इथे पण एक मंदिर आहे. ही आहे बाउंड्री. हे बघा, इथं बोर्ड लिहिलंय ACL. म्हणजे इथून आता आपण सुरू झाला आंध्र प्रदेश. हा डोंगर लँडमार्क. हा, तिथं ते बॅरिकेड टाकलं ते आहे बाउंड्री. रेड अँड व्हाईट जे बॅरिकेड आहे ते आहे बाउंड्री. हे बघा, इथं लिहिलंय वेलकमू कमसू. हे आहे बाउंड्री. आणि आपण आता पोहोचलोय आंध्र प्रदेश मध्ये. बेल्लारी पासून इथपर्यंत येत एवढे स्पीड ब्रेकर आणि एवढा रोड खराब, अक्षरशः वैतागून गेलो, वैतागून. आता पुढे थोडा चांगला रोड लागलाय. ते शेवटचे 20 किलोमीटर आहे. काल रात्री 8:30 वाजता सुरुवात झाली, ते 4:30. झोप नाही, काय नाही, डायरेक्ट पहिल्या लोकेशनवर. भारी ट्रिप झाली, भारी. अजूनही 2 लोकेशन सोडायचे. ताडपत्री आहे, अजून एक तर गणपती जीबी पल्ली आहे. तर बघू आता ते कसं कसं मॅनेज होतंय. कारण आता एक तर लोकेशन आपलं खाली होऊ शकतंय, बाकी पुढच्या लोकेशनला उद्या. बकऱ्या आल्या, बकऱ्या आल्या. कशा आहे बकऱ्या? चला बकऱ्या वळायला. हे आहे लोकेशन. म्हणजे फक्त 2 किलोमीटर आहे. आणि हे जे प्रोजेक्ट दिसत आहेत इकडे लेफ्ट राईट साईडला पवन चक्की, हे बघा, ही आहे कंपनीचं, त्याच कंपनीचं काम. हे आहे ऑफिस. या समोर दिसत आहेत त्या पवन चक्क्या. भरपूर अशा पवन चक्क्या बघत बघत आपण आपल्या ड्रॉप लोकेशन पर्यंत पोहोचलोय. फायनली मित्रांनो, आपण पोहोचलोय आपल्या ड्रॉप लोकेशनला. आणि ड्रॉप लोकेशन बघू शकता आपल्या डोक्याच्या वरती. म्हणजे ही साईड. आता इथे पण आवाज बघा, तिचा आवाज. गडगड करतोय, पान बिन पडायचं. केवढं लांब येते. येते का आवाज? टोटल 19 तासात आपण पोहोचलो आपल्या ड्रॉप लोकेशन वरती. आणि आता ही पवन चक्की डोक्यावर येते मागची. गाडी अनलोडिंगचं काम चालू आहे, बघू शकता. साईडला पवन चक्की त्यांनी चक्की केली, बॅरल आतमध्ये टाकले आणि बाकीचं मटेरियल बाहेर टाकलं आणि बॅरल पहिलं उतरलं. पहिलं लोकेशन झालंय मित्रांनो. 3 ड्रम होते, ते काढून दिलेले आहेत. चला निघूया आता इथून पुढे दुसऱ्या लोकेशनसाठी. त्याला फोन करून त्याच्याकडून लोकेशन मागून घेऊ आणि पोचतो आता त्याच्याकडे. ते पण आज रात्री एखाद्या वेळेस नाही व्हायचं, कारण तिथून ताडपत्री भरपूर लांब आहे. 100-1 किलोमीटरचं अंतर आहे.
तर बराच टाईम जाईल. तर पोचू त्याच्याकडून लोकेशनवरती. झाली तर रात्री, नाही तर मग उद्या सकाळी प्लॅनिंग करू. तर चला, जे काय असेल ते ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेलच. त्यामुळे ब्लॉग अजूनही शेवटपर्यंत नक्की बघा. तर निघालोय मित्रांनो इथून, आणि आता आपलं सेकंड लोकेशन आहे ते 100 किलोमीटर लांब आहे ताडपत्रीचं. तर जाऊया, रात्रीचं मुक्कामी करूया, कारण डिलेवरी उद्या सकाळी होईल. ती एवढ्या रात्रीचं कोणी भेटणार नाही साईडवरती. मग कुठेतरी एखादी चांगली सेफ जागा बघून तिथं आज मुक्काम करू, आणि मग उद्या दोन्ही लोकेशन कव्हर करून पुढचा प्लॅनिंग करू, कुठे जायचं आहे काय ते. कसं वाटतंय नेचरचा व्ह्यू कमेंट करून नक्की सांगा. तिथं कॉर्नरला एक मंदिर आहे, कोणतं आहे ते माहीत नाही, बट आहे. आणि हा समोर मस्त असं दगडाचा डोंगर. अनंतापूर. The next morning. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. बघू शकताय इकडे भरपूर अशा बंद पडलेल्या पवनचक्क्या ऍक्च्युली आहे का. आणि आपलं लोकेशन आहे डोंगरावरती बघा. भरपूर पवनचक्क्या आहेत, पुढं पण आहेत अजून ऑफिस आहे बघा. तर हे आहे ताडपत्रीपासून 25 किलोमीटर लांब. खाली सोलर प्लांट पण आहे बघा, सोलर पॅनलचा प्लांट आहे. बाकी नेचर खूप भारी आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि आपण पोचलो इथं लोकेशनवरती. तर हे आहे सेकंड लोकेशन, जे पहिल्या लोकेशन पासून 125 किलोमीटर लांब होतं. चला मित्रांनो, आता दुसरा दिवस म्हणजे काल रात्री आलो आणि डायरेक्ट एका ठिकाणी थांबलो, जेवलो आणि झोपलो. सकाळी डायरेक्ट साईडवरती आले. तर एकदा व्ह्यू बघा परत. थंबनेलसाठी फोटो क्लिक करायला भारी. बघू शकता हे ऑफिस. बाकी सगळं मटेरियल असं पडलेलंच आहे. ऑफिस बंद आहेत. मोटर्स आहेत मोठे मोठे. मारुती राहायचं मंदिर. बघू आता त्यांची वाट. दुसरं आपल्याकडे काय सध्या पर्याय पण नाहीये. गाडीची अवस्था बघा, असलं सगळं सामान इकडं तिकडं असं पडलंय. ते पण साफ वगैरे करून घेऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय. तर गाडी तुम्ही आता पाहिला असेल बाकीचा व्ह्यू कसा भारी होता. तर अजून टाईम जाणार आहे तर तासभर तरी. त्यामुळे आंघोळ वगैरे पूजा वगैरे उरकून घेतली, कारण इथं मागेच टाकी होती. आणि लोकेशन असं हाईटवरती आहे, म्हणजे डोंगराच्या एकदम शेंड्यावरती आहे. आणि भरपूर अशा पवनचक्क्या आहेत. तर ते पवनचक्क्यामध्ये काय दाखवायचं, भरपूर कालपासून पवनचक्क्याच बघतोय म्हणून भरपूर अशा पवनचक्क्या बघून झाल्यात. अजून एका ठिकाणी पवनचक्कीला जायचे. तर बघू. अजून जीवीपल्लीचं लोकेशन आहे, इथून 30-35-40 किलोमीटर असेल. अजून मॅपवरती चेक केलं नाही, बट अंदाज आहे की तेवढं असू शकतं. तर आता तोपर्यंत वाट बघत बसणं एवढंच आपल्याकडे पर्याय आहे. तर 11:30 वाजलेत मित्रांनो आपल्याला इथं गाडी खाली करायला. आणि आता निघालो इथून. जे लोकेशन आहे तिसरं जीवीपल्लीचं, ते इथून 60 किलोमीटर आहे. म्हणजे 1-1.5 तास तरी जाईल आरामात. कारण अशा लोकेशनवरतून बाहेर पडायचं आहे आपल्याला. कशी आपली ट्रिप आणि कसं वाटतं आंध्राचा प्रवास ते कमेंट करून नक्की सांगा. तर आता डायरेक्टली जाऊया आपण तिसऱ्या लोकेशनला. रेगिस्तान बघा, रेगिस्तान
कशी आहे नदी. आपलं काय चाललंय बघा. चिकून पेरू 25 रुपये अर्धा किलो चिकू आणि 25 रुपये अर्धा किलो पेरू 50 रुपयाचे घेतले. बोलो आता खात खात जावा, एवढाच टाइमपास होईल. आणि हे बागा बघू शकताय, डाळिंब, चिक्कू, पेरू. चिक्कू खायला साईडला दिसत असतील पवन चक्क्या. परत त्या डोंगरावरती जायचं आहे तर परत तिथे आहे आपलं तिसरं लोकेशन. चला पोहोचू लवकर. कसा आहे डोंगर, कसा आहे रोड. काल पाऊस झालाय, वाचलो आपण, नाही तर या रस्त्यात पावसात टक्करा वाजता झाली असते. चला जाऊया आता डायरेक्टली वरती. लाल दगड आहे बघा, लाल. बघू शकताय नजारा. आणि असा आहे रोड, कसा आहे घाट. वाचलो काल पाऊस भरपूर झाला इकडे, नाहीतर गाडीच नसते आणता आली. समोरच आपली 1934. आणि आता व्ह्यू बघून घ्या कसा वाटतोय व्ह्यू. पूर्ण डोंगर आहे, या डोंगरावरच्या पवन चक्क्या भरपूर आहेत तिथे पण. तर कसा वाटला व्ह्यू. भारी. म्हणजे इथं झाला अर्धा पाऊण तास झाला असेल आपल्याला बसल्याला, म्हणजे इथे वाट बघत थांबलोय. तर भरपूर असं छान आहे, म्हणजे एकदम मोकळं आहे. जंगल आणि डोंगर, पवन चक्क्या, त्या पवन चक्क्यांचे आवाज आणि मस्त झाडाची सावली. तर फायनली मित्रांनो 4:30 वाजलेत आपली गाडी खाली व्हायला. आणि आता इथून निघूया आपण डायरेक्टली बँगलोरसाठी. तर इथून 250 किलोमीटर बँगलोरचा प्रवास आहे. आणि आतापर्यंतचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण येणारे सगळे व्हिडिओ, कारण रिटर्न जर्नी पण तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या थ्रू बघायला नक्कीच भेटेल. त्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. गरम होतं ॲक्च्युली भरपूर. तर चला आजच्या ट्रिपचा हिशोब तुम्हाला एकदा सांगून देतो. तर हे बुकिंग आपल्याला ग्रुपवरती भेटलं होतं ट्रान्सपोर्टरकडून. तर 18,000 रुपयाचं बुकिंग होतं, 3 ड्रॉप होते आणि टोटल 950 किलोमीटरचं रनिंग होतं. तर आणि एक लोकलचं रनिंग ॲड केलं तर 1100 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतं. तर इथून बँगलोरला जायचं आहे. बँगलोर 250 किलोमीटर आहे. आणि या ट्रिपमध्ये आपल्याला खर्च आला आहे डिझेल 5,500 रुपयाचं डिझेल. टोल नाक्याला 1200-1300 रुपये गेले असतील. आणि टीपीचा एक महिन्याचा आपण ॲक्च्युली कर्नाटकचा टीपी काढला आहे 333. आणि आपला आंध्राचा टीपी काढलाय तो आहे 400-450 रुपयाचा. तर असा टोटल 8,000पर्यंत खर्च केला. 10,000 रुपये आपल्याला 2 दिवसात या ट्रिपमध्ये प्रॉफिट झाला आहे. तर आजची ट्रिप कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि चला मित्रांनो डायरेक्टली आता निघूया बँगलोरसाठी. आणि नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला बँगलोरचा बघायला भेटेल.